नमस्कार. आज माननीय प्रांत साहेब, माननीय DYSP साहेब आणि पाटणचे PI कवटेकर साहेब यांना आम्ही पाटण शहरातल्या रुंदीकरणाच्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे. मागच्या 3 महिन्यापूर्वीसुद्धा या सगळ्या गोष्टीवरती आम्ही विरोध केला होता. विकास कामाला कुठलाही विरोध नाही, परंतु ज्या ठिकाणी घरांचं अतिशय प्रमाणामध्ये जे काही नुकसान भरपाई मिळालेली नाही किंवा ज्याचे प्रस्ताव झालेले नाहीत, या अनुषंगानं आम्ही आज सगळ्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. मागील 3 महिन्यापासून आम्ही ज्या नाईक मॅडम आहेत या मॅडमशी आम्ही मिटिंग मागत आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचा प्रांत साहेबांना निरोप त्यांच्याकडून ऑफिसकडून आलेला नाही. प्रांत साहेबांना आम्ही याबद्दल वेळोवेळी विचारणा केलेली आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचं सकारात्मक उत्तर या ठिकाणी मिळालेलं नाही. म्हणून आजच्या दिवशी आम्ही येणाऱ्या 6 तारखेला 6/10/2025 रोजी आम्ही सगळे जे मिळकतीदार आहेत, दुकानदार आहेत, यांच्या वतीनं आम्ही पाटणमध्ये रस्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे. या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. आम्ही गेली 3 महिने सांगतोय की सगळ्या ठिकाणी ज्यांच्या जागा गेलेल्या आहेत, ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, अशा लोकांना या ठिकाणी नुकसान भरपाई प्रत्येक कंपनीकडून मिळालेली आहे, शासनाकडून मिळालेलं आहे. परंतु पाटण शहरामध्ये नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीमध्ये विषय आला त्यावेळेस यांनी सगळा आकडता हात घेतलेला आहे. या गोष्टीचा आम्ही पहिल्यांदा तर निषेध व्यक्त करतो. आमची प्रामुख्यानं मागणी आहे की आमचे जे मिळकतीदारांच्या ज्या जमिनी जाणार आहेत, जागा जाणार आहेत किंवा दुकानदारांच्या ज्या जमिनी जाणार आहेत, या लोकांना कंपन्सेशन मिळालं पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या बाबतीमध्ये प्रस्ताव लवकरात लवकर तयार झाले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, जे संबंधित अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांनी नुसत्या बातमीच्या माध्यमातून आम्हाला न सांगता आमच्याबरोबर वैयक्तिक या ठिकाणी येऊन सगळ्या दुकानदार, मिळकतीदार जे आहेत यांच्याशी मिटिंग घेतली पाहिजे आणि मिटिंगमध्ये हे सगळे विषय सॉल्व्ह केले पाहिजेत. कुठल्या आधारावरती, जसं आम्ही ज्या कागदपत्रावरती आम्ही भांडतो या पद्धतीनं शासनानं सुद्धा आम्हाला कागदपत्रांचे त्यांचे पुरावे दाखवले पाहिजे आणि मिटिंगच्या माध्यमातून आमच्या ज्या काही मागण्या आहेत या मंजूर झाल्या पाहिजेत. जर येणाऱ्या काळामध्ये या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर या ठिकाणी आम्ही 6-10 तारखेला आम्ही पत्र दिलेलं आहे की 6-10 तारखेला आम्ही पाटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको करू. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.